काँग्रेसचे नेते असतील किंवा महाविकास आघाडीचे जे नेते असतील आणि मनसे नेते हे आज शिष्टमंडळकडून निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला गेले होते. मात्र तिथे त्याच्यानंतर प्रेस झाली. त्या प्रेसमध्ये विजय वडेट्टीवार असे म्हणाले की जे निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे ते एक भाजपचे जे कार्यकर्ता आहे देवांग दवे नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांच्या तो हाताळतो असा आरोप त्यांनी लावला. याच्याकडे कसं पाहता आपण? 2019चं जे इलेक्शन झालं विधानसभा महाराष्ट्रामध्ये, तेव्हा पण हा देवांग दवे जो कोणी व्यक्ती आहे तो काही युथचा कोण बीजेपीचा आहे आणि 2019 मध्ये पण असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यालाच दिलेलं जे इलेक्शन कमिशनरचं जे सोशल मीडिया हँडल आहे, वेबसाईट आहे, तो हा बीजेपीचा जो पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, त्याला हाताळायला दिलेलं. आज हा आरोप जर चुकीचा समजा असेल तर बीजेपीनी स्पष्टीकरण द्यावं, इलेक्शन कमिशनरने स्पष्टीकरण द्यावं. कालच नोटिफिकेशन निघालंय वोटर लिस्ट बद्दल. माननीय राजसाहेबांनी जे आरोप केले ते बरोबर आहेत की वडील 80 वर्षाचे आणि 117 वर्षाची मुलगी आहे, मुलगा आहे, म्हणजे हे सगळं घेऊन जायचं तर राजकीय पक्ष असो किंवा सामान्य जनता असो, जर त्यांना हे सगळं कुठेतरी चुका आढळतात मग त्याचं स्पष्टीकरण किंवा क्लॅरिफिकेशन किंवा परत त्याचं रेक्टिफिकेशन होणार की नाही. आता वॉर्ड बाउंड्रीज निघाल्या, त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शन विचारले, त्याच्यात हिअरिंगही ठेवलं. म्हणजे लोकांचं असेल, पॉलिटिकल पार्टी असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं, जेणेकरून पुढे काय झालं त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण पहिला ऐकून तरी घेतलं. आता वोटर लिस्ट निघालेली आहे, 1 तारखेपासून 10 डिसेंबरला काहीतरी ते फायनल करणार आहेत. पण त्याच्यात एवढं सांगितलेलं आहे की सजेशन ऑब्जेक्शन द्या, पण त्याची हिअरिंग होणार नाही आहे. म्हणजे कुठेतरी इलेक्शन कमिशनर असो की बीजेपी सत्ताधारी पक्ष असो, त्यांना लोकांचं मत, ऑपोजिशनचा मान, ऑपोजिशनचं मत ऐकायचंच नाही आहे की त्यांना भीती वाटतंय. कारण इलेक्शन जर जिंकायचं असेल किंवा लढायचं असेल तर त्याला एक जिगर लागतो, आणि कुठेतरी हा बीजेपीमध्ये हा जिगर नाही आहे. आणि ते लोक ही सगळी यंत्रणा वापरून म्हणतात ना, गांधीजींचे के 3 बंदर होते, तसे भाजपकडे आता 3 आहेत. प्रशासन आहे, इलेक्शन कमिशनर आहे आणि तिसरं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते बोलल्याने मला वाटतं कुठेतरी माझ्यावरही ते लोक काय ऍक्शन घेतील. पण मग जर असंच इलेक्शन लढणार तर त्यांनी पहिला सगळ्या ऑपोजिशन पार्टीजला सांगावं की हीच प्रक्रिया आतापर्यंत 19 मध्येही हा देवांग दवे हँडल करतोय. मग इलेक्शन कमिशनर स्वतःचं काम न करून बीजेपीच्या लोकांकडनं काम करवतंय, मग आम्ही इलेक्शन लढायचं की नाही, हा प्रश्न पडलेला आहे. एकंदरीतच जे शिष्टमंडळ गेले होते त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत हे मतदार यादी आहे ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणूक न घेण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे. तर ह्याकडे आपण कसं पाहता, एक कार्यकर्ता म्हणून, एक प्रवक्ता म्हणून? आज वोट चोरीचा आरोप गेले 6 महिने माननीय राहुल गांधीजी करतायत, त्याचंही उत्तर इलेक्शन कमिशनर देत नाहीये, थातूर मातूर उत्तर देत आहे, फेटाळत आहे. आज तोच आरोप महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष त्यांनी सुद्धा केलाय, पुराव्या सकट केलाय. तर अशा परिस्थितीत जर तरीही ते करत नसतील तर मला वाटतं हा निर्णय लोकांनी पण जरी निर्णय घेतला आणि विचार बनवला तरी जर यंत्रणा यांच्या हातात असेल तर हा प्रश्नचिन्ह नेहमीच इलेक्शन पर्यंत राहील की नक्कीच हे डेमोक्रेटिक पद्धतीने, खऱ्याखर पद्धतीने जेन्युइन इलेक्शन आहे की हे बीजेपीचं इलेक्शन आहे.